नमस्कार, टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी इशिका खनाल। आता बघूया सविस्तर बातमी। कानोली 12 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 काल दिनांक 4 ला प्रचार संपलेला आहे। बॅनर सर्व उतरवण्यात आलेले आहेत, परंतु उमेदवारांचा घरोघरी गली गलीमध्ये स्वतः जाऊन त्यांचा वैयक्तिक प्रचार ते करत आहेत। कानोली 12 मध्ये वैशाली संजय ढोडरे ह्या सुद्धा सरपंच पदाचे उमेदवार आहेत आणि यांचं निवडणूक चिन्ह आहे याटो। आपण जेव्हा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की जनता ही माझ्या पाठीशी आहे आणि ते मला भरघोस मताने निवडून देतील, कारण 2014 पासून सतत ते जनतेच्या सेवेत आहेत। त्यांचे पती संजय ढोडरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समिती सदस्य असल्यामुळे त्यांना निश्चितच विकासाची जाण आहे। त्याच्यामुळे जनता जे आहे ते वैशाली संजयराव ढोडरे यांच्या याटो चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता ध्येय विकासाचे गाठाचे प्रत्येक पाऊल जनतेसाठीच टाकायचे हे त्यांचं स्लोगन आहे। वचनपूर्ती आहे त्यांची। शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी काम करणे, शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, शासकीय शिबिरे गावामध्ये लावून लोकांचे महसूल विभागाशी संबंधित कामे मार्गी लावणे, गावातील जागृत युवकांना सोबत घेऊन गाव स्वच्छता अभियान राबवणे, शासकीय निधीतून होणारी कामे आकर्षक आणि मजबूत करणे, ग्रामपंचायत परिसरात गार्डन तयार करणे, नदी परिसरातील समाज भवन सुधारणा करून गार्डन तयार करून परिसराला सुशोभित करणे व मुले मुलींकरिता रनिंग ट्रॅक तयार करणे हे त्यांचा वचनपूर्तीचा संकल्प आहे आणि म्हणून त्यांना जनतेने निवडून द्यावं असं त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत। रविवार दिनांक 5/11/2023 वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असणार आहे। मतदान जे केंद्र आहे श्रीकृष्ण हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा कानोली 12 येथे राहणार आहे। तरी सौ वैशाली संजयराव ढोडरे यांच्या याटो ह्या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्यावं ही नम्र विनंती। मी पंचायत समिती सदस्य हिंगणा संजय ढोडरे। संजय भाऊ, काय सांगा, आता निवडणूक आहे ग्रामपंचायतची आणि तुम्ही पंचायत समिती सदस्य आहे, तुमच्या मिसेस सरपंच पदाचे उमेदवार आहेत, काय वाटते, कसा आहे विषय हा? आपण जे काही गेल्या 2014 पासून मी सतत जनतेच्या सेवेत आहे आणि ज्या काही शासकीय योजना होत्या गोरगरिबांसाठी, त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजना होती, संजय गांधी निराधार होती आणि नुकतीच 2020 पासून 21 पासून आपण बांधकाम मजूर योजना राबवली। त्या योजनेवरती आपण काम केलं आणि मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे आणि माझ्या कामात माझ्या पत्नीने खूप मोठ्या प्रमाणात मला साथ दिली, कारण तिच्या मदतीशिवाय मी काम करू शकलो नसतो। कारण गेल्या 8 महिन्यात माझ्याकडे 3,000 लोकांनी भेटी दिल्या या कामाच्या निमित्ताने आणि एवढं मोठं काम कानोली 12 गावामध्ये करणं मला एकट्याने शक्य नव्हतं आणि तिची साथ लाभली। त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात कानोली 12 गावामध्ये हिंगणा तालुक्यात सर्वात जास्त नोंदणी या कानोली 12 आपण केली। त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं होतं, नागरिकांचं म्हणणं होतं की मागच्या
पंचवार्षिकला ग्रामपंचायत सरपंच पदाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळाली नव्हती आणि आपण सरपंच पदाची निवडणूक लढवावी अशी काही लोकांची मागणी होती. कारण पंचायत समिती सदस्य जरी मी असलो तरी पंचायत समिती सदस्याला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही. कारण सेंटरच्या योजना असो की स्टेटच्या योजना असो ह्या सरळ ग्रामपंचायतला येतात आणि त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष काम करणारे लोक असल्यामुळे जनतेला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढवायची आणि आपला जो काही एजेंडा आहे कामाचा, आपण जे काही सामान्य जनतेसाठी कामं केले आहे ते आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला कामं करता यावी, चांगल्या नवीन योजना या गावामध्ये राबवता याव्या, यासाठी आपण निर्णय केला की आपण सरपंच पदाची निवडणूक लढवायची. बरं, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य आहात. पक्ष कसा आणि आता हे निवडणूक कशी होत आहे? भारतीय जनता पार्टीचा मी पंचायत समिती सदस्य आहे. निश्चितच पक्षाबद्दल मला आमदार समीर मेघेबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला आणि एक दोन उमेदवार जे काय त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आणि मागं हटायला कुणी तयार नव्हतं. तेव्हा शेवटी आमदार साहेबांनी निर्णय घेतला की बा भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही कोणालाही द्यायची नाही. तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र लढा किंवा आपल्या हिमतीवर लढा, असा त्यांनी एक आदेश दिला. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी कानोली 12 ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये कोणालाच मिळालेली नाही. ही गोष्ट सत्य आहे. एक जे पॅनल आहे ते सांगतं की आम्ही समीर मेघे किंवा भारतीय जनता पार्टी समर्थित पॅनल आहे. हा काय विषय नेमका? ते जे पॅनल आहे ते पॅनल सुरुवातीपासूनच खोट्या गोष्टीचा आधार घेऊन सुरुवातीपासूनच लोकांना खोट्या गोष्टी सांगून की बुवा आमदार समीर मेघे भारतीय जनता पार्टी यांचं समर्थन आम्हाला आहे असं सांगून सुरुवातीपासूनच लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या संदर्भात खूप काही गोष्टी घडामोडी झाल्या. खोटे आश्वासनं देण्यात आले की आमची तिकीट पक्की झाली, आम्हाला तिकीट मिळाली आहे. जर तिकीट मिळाली असती तर आज आमदार साहेबांनी आजूबाजूच्या ज्या काही ग्रामपंचायती होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये ते प्रचाराला गेले आणि कानोली 12 एवढी मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा आमदार साहेब या ठिकाणी आलेले नाही. याचा अर्थ आमदार साहेबांनी जे सांगितलं होतं की बा कोणीही मागे हटायला तयार नाही, त्याच्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणालाही नाही, म्हणून आमदार साहेब या ठिकाणी प्रचाराला आले नाही. आणि याच्यावरून लोकांनी जो अर्थ काढायचा तो काढायला पाहिजे की अधिकृत उमेदवारी कानोली 12 मध्ये कोणालाच भारतीय जनता पक्षानं दिलेली नाही. ते सर्रास खोटं बोलतात आणि हा त्यांचा विषय सुरुवातीपासूनच सुरू आहे. आता ह्या तुम्ही या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीला समोर जाता. काय विषय, कोणतं व्हिजन मिशन घेऊन तुम्ही समोर जाता? आमचं सर्वात मोठं विजन आहे की गावामध्ये शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. कारण शासनाचा जो निधी येते बांधकामासाठी किंवा इतर कामासाठी तो ठरलेला असते, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही शासनाच्या योजना आहे गोरगरिबांसाठी, मजुरांसाठी, त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष जमिनीवरती ती योजना राबली पाहिजे आणि त्याचा लाभ सार्वत्रिक गावामध्ये लोकांना झाला पाहिजे. याच्यावर माझा सर्वात जास्त भर राहील, आमचा भर राहील. दुसरी गोष्ट अशी की महिलांसाठी जास्तीत जास्त काम आपण केलं पाहिजे. कारण 15 वित्त आयोगामध्ये महिला बालकल्याण याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कानोली 12 परिसरात असणाऱ्या महिला या जास्तीत जास्त शासकीय योजनापासून लाभार्थी झाल्या पाहिजे. याच्यावर आमचा सर्वात जास्त भर राहील. गावामध्ये स्वच्छता तसेच पाणी पुरवठ्यासाठी 1,33,00,000 रुपयाची जी योजना मंजूर झाली जलजीवन मिशन अंतर्गत, त्या योजनेसाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा केला स्वतः आमदार साहेबाकडे आणि त्यांनी ते काम सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे. यामुळे आम्ही सतत पहिलेपासून
गावामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही हे सगळा प्रोग्राम घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा टाकलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि त्या प्रोग्रामवरती आम्ही सतत काम करत राहू. जास्तीत जास्त भर शासकीय योजनांवर आमचा राहील. आज विरोधी पक्षाच्या किंवा अपोजिट उमेदवार जे आहे त्यांच्या काही सभेमध्ये काही लोकांनी बांधकाम कामगाराच्या योजनेविषयी विषय घेतले आणि त्यावर त्यांनी त्या योजनेची खिल्ली उडवल्यासारखं वक्तव्य केलं. बांधकाम कामगाराच्या योजनेमध्ये जी काही किट मिळते त्या किटविषयी त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही किंवा त्या योजनेविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नाही आणि त्यांनी सांगितलं की एक फक्त पेटी दिली आणि म्हणून काय यांना मतं द्यायचे काय हा विषय घेतला. माझं त्यांना आव्हान आहे की सर्वात पहिले महाराष्ट्र शासनाची बांधकाम इमारत कामगार जी योजना आहे त्या योजनेचा पहिले अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाची किती मोठी ती योजना आहे आणि त्या योजनेमध्ये काय काय समाविष्ट केलं आहे. कामगाराच्या मुलांसाठी स्कॉलरशिप आहे, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये शासनाने रकमेची तरतूद केलेली आहे, त्याच्यामध्ये 2 लाखाचा विमा आहे. ही एवढी मोठी योजना माहीत नसताना सुद्धा त्या योजनेवर बोलणं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना माझा एक सल्ला राहील की कोणतीही योजना असो त्या योजनेचा पहिले अभ्यास करायला पाहिजे आणि ती योजना किती महत्त्वाची आहे किती नाही याची माहिती सुरुवातीला घेऊन नंतरच त्या योजनेवर वक्तव्य करायला पाहिजे. कारण आपण काम काहीच करणे नाही आणि ज्यांनी केलं त्याच्यावर टीका करणे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की बुवा काहीतरी काम करा. काम केल्यानंतर आपल्याला कळेल की कोणती योजना किती महत्त्वाची आहे आणि किती महत्त्वाची नाही. कानोली बारातील जनतेला मी विनंती करत आहे की आम्ही जे काही सतत जनतेच्या संपर्कात आहे, सतत आम्ही जे काही काम केलेलं आहे, काम किती केलं, कुणाचं केलं हे सगळं जनतेला माहीत आहे आणि म्हणून माझं एक प्रामाणिकपणे आव्हान आहे की आम्ही जर कामाचे आहो, आम्ही जर मेहनत केली असेल, लोकांसाठी वेळ दिला असेल आणि लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला असेल तर येणाऱ्या 5 तारखेला आपण आमच्या ऑटो रिक्षा या चिन्हासमोरची बटन दाबून आमच्या ज्या उमेदवार आहे वैशाली संजय धोडरे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी अपेक्षा करतो. 5 नोव्हेंबरला येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मी सरपंच पदाकरिता उमेदवारी घेतली आहे. माझे मिस्टर संजयराव ढोडरे यांच्या नेतृत्वाखाली मी ही उमेदवारी घेतलेली आहे. कारण जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. ज्या काही समस्या गावामध्ये होत्या त्या समस्या या आम्ही तिकडे पंचायत समितीमध्ये सोडवू शकत नव्हतो. तर आम्ही घरी चर्चा केली की गावामधल्या सगळ्या समस्या या सगळ्या ग्रामपंचायतमध्ये आहे. तर आपल्याला ग्रामपंचायतच गावाची निवडणूकच महत्त्वाची आहे अशी माझी भावना होती. समस्या सगळ्या या ग्रामपंचायतमधून येत होत्या, गावाच्या येत होत्या. तर त्यांचं निराकरण कसं करायचं हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. तर यावेळेस बाईची सीट असल्यामुळे मी उमेदवारी घेण्याचा लेडीजची सीट असल्यामुळे मी उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न कशासाठी केला की आपण जनतेसाठी काम केलं. ज्या काही योजना राबवल्या, ज्याप्रमाणे श्रावणबाळ निराधार योजना, विधवा महिलांसाठी बालसंगोपन योजना, तसेच आमदार हेल्थ कार्ड आम्ही लोकांना करून दिले. ज्यावेळेस माझे मिस्टर घरी नसताना सुद्धा मी ते काम केले. ते घरी नसताना मी त्यांना फोनवर विचारत होती का हे आपल्याकडे आलेले आहे, तर यांना आता काय सांगायचं. तर मी या जनतेला एवढा वेळ दिला. माझ्याकडे आत्तापर्यंत 3000 लोक येऊन गेले.
सतत कामानिमित्त आमच्याकडे लोक येत होते, तर आम्ही त्यांचे चांगल्या प्रमाणे समाधान केले. त्यांना वागणूक चांगली दिली, बसा या. त्याला विश्वास होता की आपण यांच्यापर्यंत गेलं तर आपलं काम होईल, आणि आता हाच विश्वास जनतेने मला द्यायला पाहिजे. आणि सरपंच पदाची एक उमेदवारी चांगल्या प्रकारे निवडून द्यावी अशी माझी विनंती आहे. चिन्ह सांगा आपलं. माझ्या ॲटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनी मला भरपूर मतांनी निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि माझी काम करण्याची इच्छाशक्ती आहे, मला काम करण्याची सवय आहे. सकाळपासून जी जनता सुरू होते आमच्याकडे रात्री 9 वाजेपर्यंत, तर आम्ही त्यांचे कोणत्या नाही कोणत्या प्रमाणे समाधान केले. आम्ही कधी त्यांना टाळलं नाही की तुमची हे वेळ आहे का यायची, तुम्ही का बरं आता आले, या प्रकारची आम्ही कोणतीही भाषा त्यांना वापरली नाही. त्यामुळे त्या पण लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आणि तुम्हाला विश्वास आहे की जनता तुम्हाला? हो, आम्हाला विश्वास आहे, मला भरपूर विश्वास आहे. आणि ज्या काही स्त्रिया आहे त्या मला भरपूर मतांनी, भरघोष मतांनी विजयी करेल. करतील हा विश्वास आहे तुम्हाला? हो, हा विश्वास आहे.